दादा, हे तुझ्यामुळेच झालंय हे सगळं. माझ्यामुळे? मी काय केलं? मी काय केलंय म्हणून वर विचारतेस? लाज नाही वाटत तुला? त्या बाईला या घरात घेतलं कोणी? तू. तिचं मूल परत मिळवून देण्यासाठी फूस कोणी लावली? तू. सतत तिची पाठराखण केलीस म्हणूनच तिच्या लोकांची इतकी हिंमत झाली आहे. घरातल्या लोकांपेक्षा तुला बाहेरची लोकच प्यारी आहेत. घरातल्या लोकांच्या विरोधात जाऊन बाहेरच्यांसाठी भांडतीस तू. खरं तर हिची घरात राहण्याची लायकीच नाहीये. काय बोलतोयस तू दादा? तू शांत हो आता. अरे तू आता चिडल्याने काही फायदा होणार आहे का? मुळात ती बाई घरात आली नसती तर हे सगळं घडलंच नसतं. पण या जानकीला अक्कल हवी ना. रस्त्यावरच्या लोकांना घरात जमवण्याची हौस आहे हिला. एकदा अपमान झाल्यानंतर पोलिसांना कळवून काय उपयोग होता? आणि घरी कळवलं नाही कारण मग तुम्ही सगळ्यांनी टेन्शन घेतलं असतं. आधीच रमावतीमध्ये जो काही प्रकार घडला त्यातनं कसा बसा सुटून आलो तुम्ही. तिथे तुमच्या मदतीला कोणीच आलं नाही का? सगळे नुसता तमाशा बघत होते. कोण मदत करणार आहे? रस्त्यावर अगदी तुरळक गर्दी होती. रहदारी तर नाहीच. 4-2 लोक होते पण त्यांचा जमाव एवढा मोठा होता की त्यांना विरोध करण्याचं धाडस कोण दाखवणार? ज्या बाळासाठी मी हे सगळं करतोय ते माझं बाळ माझ्यापासून कोणी हिरावून नाही ना घेणार. माझं नाही, आपलं बाळ म्हणा. आपण दोघांनी मिळून त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता ना. मग आता पुढे जे काही प्रॉब्लेम्स होतील ते आपण दोघांनी मिळून फेस करायचे. नरसिंह किल्लेदाराच्या भावाच्या तोंडाला काळं फासलं जातं आणि याची तुम्हाला खबरही नसते. उद्या माझ्या तोंडाला काळं फासतील तरी तुम्ही म्हणाल मला कळलंच नाही. साहेब, पण ते प्रकरण सगळं आडबाजूला घडलं त्यामुळे. अशा गोष्टी आडबाजूच्या रस्त्यालाच घडतात वाकणीस. हे मी तुम्हाला सांगायला हवं का? ते काय विधान भवनासमोर वामनच्या तोंडाला काळं फासणार होते? शेपूट घालणारी माणसं आहेत ही वाकणीस. समोर येण्याची हिंमत नाही त्यांच्यात. साहेब, ते कुठेही लपले असले तरी नक्कीच सापडतील. त्यांना लवकरात लवकर पकडा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या. वामन दादा, काल जेही काही झालं त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. मगाशी तुमचा विचार डोक्यात येऊन गेला. मागच्या वेळेला आपण भेटायचं ठरवून सुद्धा भेटता आलं नाही. त्याचाच विचार करत होते. बाकी तुम्ही कसे आहात? मी कसा आहे याविषयी रोजच्या वर्तमानपत्रात छापून येतच आहे की. पण जरा उदास आहे एवढं मात्र खरं. मंजिरी, आरोपांना मी कधीच डगमगलो नाही. पण यावेळेला परिस्थिती वेगळी आहे. जरा एकटं पडल्यासारखं वाटतंय. पण माझी खात्री आहे तुम्ही ह्या सगळ्यातून नक्की बाहेर पडाल. थँक्स मंजिरी. माझ्यावर जे काही आरोप होत आहेत त्यात काही तथ्य नाही आहे असं मानणारी काही मोजकीच मंडळी आहेत. त्यातलीच तू एक आहेस. हे प्रकरण ना जानकीमुळेच एवढं थराला गेले. हे एवढं सगळं झालं पण जानकी त्या सविताची बाजू घेणं सोडतेय का? तर नाही. या जानकीचं ना खरंच कधी कधी वागणंच मला कळत नाही. हे जानकीमुळेच यांना आज हा असा अपमान सहन करावा लागलाय. अहो, मी या प्रकाराबद्दल तिच्याशी बोलायला गेले तर उलट मलाच म्हणाली दुसऱ्याचं बाळ हिरावून घेतलंय ना, मग हे सगळं भोगावंच लागेल. असं म्हणाली जानकी? हो, मग मी काय खोटं बोलतेय का? अहो, मला सुद्धा 4 शब्द सुनावले. माझं ठीक आहे पण यांना काही बोललेलं मी कधीच ऐकून घेणार नाही. अहो, आत्याबाई, आम्ही काय बिघडवलंय तिचं जे आमच्याशी अशी वागते? ती वाटेल ते बोलते आणि आम्ही ऐकून घ्यायचं. नमस्कार. कोण आपण? मी ओळखलं नाही तुम्हाला. साहजिकच हितचिंतकांना ओळखायला वेळ हा लागतोच. काय म्हणाला? माझं नाव दिनेश मानकाम. सॉरी तुमच्याशी असं बोलतोय पण एका महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं. कशाबद्दल? नरसिंह किल्लेदारांच्या कामगिरीविषयी तुम्हाला थोडीशी कल्पना द्यायची.